नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आर-व्ही एडिट्स या चॅनलवरती. तर मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर आजचा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी खूपच खास आणि स्पेशल होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे आपल्या फोटोला ऑरेंज स्टोन इफेक्ट कसा अप्लाय करायचा. तर मित्रांनो, चला तर आपल्या वळूया व्हिडिओकडे. तर मित्रांनो, तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल लाईटरूम ॲप्लिकेशन लागेल. तर मित्रांनो, लाईटरूम हे ॲप्लिकेशन तुम्हाला जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, तिथून ते तुम्ही डाउनलोड करून घ्या मित्रांनो. चला तर लाईटरूम ॲप्लिकेशन ओपन करूया. तर मित्रांनो, लाईटरूम ॲप्लिकेशन आपण ओपन केलेलं आहे. तर इथून तुम्हाला एक फोटो सिलेक्ट करायचे. तर मित्रांनो, माझी फोटो सिलेक्ट करून घेतो. तर मित्रांनो, एडिट या ऑप्शनवरती जायचं आहे. या ऑप्शनवरती गेल्यानंतर इथं आउटो करायचं आहे मित्रांनो. आउटो केल्यानंतर कलर या ऑप्शनवरती जायचं आहे. कलर या ऑप्शनवरती गेल्यानंतर टेम्परेचर थोडंसं वाढवायचं आहे. जे आहे ते पण थोडंसं, व्हायब्रन्स पण थोडंसं वाढवायचं आहे. सॅच्युरेशन थोडंफार कमी करू शकता तुम्ही. कलर मिक्स ऑप्शनवरती जायचं आहे आणि तर जे आहे फेसचा कलर सिलेक्ट करायचा आहे, ऑरेंज. थोडंफार फेसला आपण ग्लो करून घेऊया. तर मित्रांनो, जे पुढचं सर्कल आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, जे आहे येलो कलरचं त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जी वही आहे ती एकदम शेवटला करून घ्यायचं आहे आणि थोडंसं सॅच्युरेशन वाढवून घ्यायचं आहे आणि जे ग्रीन टोनच्या सर्कलमध्ये क्लिक करायचं आहे आणि हे पण 100% मायनस करून घ्यायचं आहे आणि हे वाढवून घ्यायचं आहे सॅच्युरेशन. शेवटचं आहे ते पण आहे स्काय ब्लू कलरचं, त्याला पण -100% करायचं आहे आणि सॅच्युरेशन थोडं वाढवून मायनस पण थोडं वाढवायचं आहे. तर जे नेक्स्ट आहे ब्लू कलरचं, ह्याचं थोडं सॅच्युरेशनच तुम्ही वाढवून घ्या. तर मित्रांनो, डन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर इफेक्टचे ऑप्शन आहे, इफेक्ट या ऑप्शनवरती जायचं आहे. इथं गेल्यानंतर थोडं जे इफेक्टमध्ये टेक्स्चर आहे हे थोडंसं वाढवून घ्यायचं आहे आणि क्लिअरिटी पण थोडीशी वाढवायची आहे आणि डिहाज हे पण थोडंसं वाढवायचं आहे आणि विग्नेट ऑप्शनवरती जायचं आहे. विग्नेट ऑप्शनवरती गेल्यानंतर ह्याचं अमाऊंट जे आहे ते थोडंसं मायनस करून घ्यायचे. तुमच्या हिशोबानं तुमच्या फोटोसारखं तुम्ही करू शकता. 40 करतो मायनस. केल्यानंतर याचे मिड पॉईंट थोडासा वाढवून घ्यायचा आहे आणि फिदर्स जे आहे पण थोडंसं वाढवायचं आहे. राऊंडनेस थोडंसं वाढवून घ्यायचं आहे आणि जे नेक्स्ट ऑप्शन आहे ते डिटेल, ह्याच्यावर पण जाऊन शार्पिंग थोडंसं वाढवून घ्यायचं आहे. तर तुम्ही फायनली बघू शकता की आपली फोटो पहिली कशी होती बघा आणि आता कशी आहे बघा. तर मित्रांनो, सिम्पली तुम्हाला जर फोटो सेव्ह करायचे असेल तर इथं 3 डॉट कोपऱ्यात दिसत असतील, त्यावरती जाऊन सेव्ह कॉपी टू डिव्हाइस करायचं आहे. झाल्यानंतर मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला सिलेक्ट करा, जेणेकरून काय होईल मित्रांनो, जे आपल्या व्हिडिओची पहिली जी नोटिफिकेशन येईल ते तुमच्यापर्यंत येईल. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.